जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. तर जयश्री काय करते, हौदात भाजी धुते. अजून खूप गठ्ठे बाकी आहेत. आत्ताच शाळेतून आलो आम्ही, शाळा सुटली आहे, भाजी धुतोय. भाजी धुवून झाल्यानंतर आम्हाला डिंगऱ्या पण आणायच्या आहेत, कारण डिंगऱ्याची भाजी सगळ्यांना खूप आवडते आम्हाला. आणि खूप सुंदर डिंगऱ्या लागल्या आहेत आमच्या दुसऱ्या शेतामध्ये झाडांना. तर भाजी धुवून झाल्यानंतर जाऊया आपण तिकडं पण तोपर्यंत भाजी फटाफट धुवून घ्यायची आहेत. आणि खूप सगळी भाजी अजून बाकी आहे धुवायची. आणि आता 5 वाजलेले आणि 5-6 वाजताच चांगला अंधार पडतो. पण आता पुन्हा आपला सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय, त्यामुळं थोडासा आपला दिवस तिळ दिवस रोज वाढणार. त्यामुळं अंधार थोडा कमी होत जाणार, कारण आपण हिवाळ्यातून आता उन्हाळ्याकडे चाललोय. तरी बघा कसं वातावरण आहे, सुंदर आहेत ना. आमच्या गावाकडचं वातावरण मला खूप खूप आवडतं. आमची एकादशी आणि ते बघा कसे मस्त रांगेत उभे आहेत. आणि इकडं आपण आणि ही भाजी धुवून झाली की नंतर आमचं तिला पुन्हा गठ्ठे बांधायचे असतं. पण आणि झुळझुळ वाहणारी नदी आणि शेताच्याच बाजूला आहे. आणि त्याचबरोबर बाकी आमचं घर पण आहे, गोठा आहे. आणि ह्या कशाच्या फुलं आहेत कमेंट्समध्ये सांगायचे आहेत की हे फुलं कशाचे, कोणाकोणाला माहिती आहे बघूया. आणि हे काय आहेत माहिती का, काचकुरी. थोडी जरी अंगाला लागली ना तर दिवसभर 2-4 दिवस चांगलं झणझणे येतं बघा, म्हणजे खाज सुटते. आणि त्यानंतर आपण जाणार आहोत आता शेंगा आणायला, कारण दूरचं काम जवळ करून ठेवलेलं कधी पण बरं. तर पाणी जास्त दिवस नाही चालणार आता, हे पाणी आटत चाललं आहे, कारण गव्हाला पाणी भरायची कामं सुरू झालेले आहेत. त्यामुळं काय होतं आहे, रोज नदी कमी होत चालली आहे. आणि हे भोपळा वेगळाच आहेत ना. ह्याच भोपळ्याला वाळवल्यानंतर याच्यात पाणी आणलं जातं महादेवाला आणि मारुतीला. तर इकडं आलेलीत मी, तिकडं थोड्याशा तोडल्या डिंगऱ्या, तर तिथं कोणीच नव्हतं माझ्यासोबत. त्याच्या तोडल्या माझ्या इकडं बघूया काही. आणि बंधाऱ्यावरून चालत आपण भेंडीचे पण वावरं आमची छान दिसत आहे की नाही. संध्याकाळचा लगभग सुरू होण्याच्या आधी हे बघा फुलं पण किती छान आलेले, मस्त आलेले आहे डिंगऱ्या. डिंगरी शेंगा कशा आलाय जवळ दाखव. मस्त आहे ना, कच्च्या खायला तुझे होता. डिंगऱ्या मध्ये पालक कसे एकच नंबर ना. पालकाला पण भाव आहेत आता. लंब्या हेच तोडला का? नाही. तर ह्या डिंगऱ्या आणि पालक मस्त आलात. आमचा डिंगऱ्या तोडायचं काम सुरू आहे. शेंगा पण बघा कशा भारी एकदम, अशा एकच नंबर लंब्या आहेत. कोणाला माहिती बरं या डिंगऱ्या अशा तोडून. आणि याची भाजी जरा युनिक आहे, जास्त नसते ती, पण आमच्याकडं बदलून सगळे पिकं घेतल्या जातात. त्यामुळे तुम्ही शेंगा बघू शकता किती छान आलं आहे की नाही, एकच नंबर. आणि अशा त्या तोडत बघा. आता शेंगा तर आपण भारी तोडल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान शेंगा आहे. आणि पालक पण एकच नंबर आहे. आणि पालकाला पण भाव चांगला आहे, 1500 रुपये शेकडा चालू आहे सध्या. आता सध्या आमच्या पैसाच पैसा आहे. आणि भाजी पण ताज्या खातो, त्यामुळं एकदम हेल्दी फिट राहतो. आणि अशा भाज्या तोडून खायला कोणाला आवडतात बरं. हे बघा शेंगा दिसल्या, हे बघा जवळ आण कसे दिसत आहेत, मस्त ना, एकच नंबर.
अशा तोडायच्या. आणि इकडं भाजी पण किती छान आहे. असं करून आपली संध्याकाळची सकाळची भाजी घेऊन झालेली आता ताजी ताजी. तर हे मका आणि त्यामध्ये शेपू टाकलेला होता पहिले आणि त्याच्यात भोपळे. भारी की नाही. पण याला 5 दिवस झाले. आज ते 3-4 दिवशीच तोडायला पाहिजे. कशी कद्दूचे कद्दू झाले ना. याला आता मार्केटला थोडा भाव डाऊन येणार बघा, असं असतं ते. आता हे पातळ दिसतंय पण थोड्याच दिवसात ते पूर्ण पॅक होतं. कारण याला ना खूप वाढ आहे. आणि हिवाळ्यामध्ये भोपळ्याची वाढ चांगली होती. आघारी कराकर काढतं. हे बघ कद्दूच एक साईज आली त्याची बरोबर. भोपळे घ्या, भोपळे ताजे ताजे. बाजूलाच इथं भोपळे लावलेले. त्या भोपळ्यामध्ये मक्काची कणसही दिसत आहे तुम्हाला. तर ते धुई येऊ नये म्हणून हे केलंय आणि जनावरांनाही चारा वगैरे होतो थोडाफार. तर हे भोपळे लावले ते पण याला खूप पातळ झाल्यामुळं आम्ही काही फवारणी वगैरे केली नाही त्याला. त्यामुळं भोपळे छान आहेत पण फवारणी वगैरे नसल्यामुळं वाकडे तिकडे आहेत. आणि फवारणी करा तर ताजे चांगले दिसतात, एकसारखे येतात. आणि ग्राहक म्हणतात एकीकडून केमिकल वापरू नका, फवारण्या करू नका, खतं औषधं वापरू नका, पेस्टिसाइड वापरू नका. आणि दुसरीकडे त्यांना चकचकीत कोवळा लुसलुसीत माल पाहिजे असतो. त्याला कुठेही वाकडं तिकडं काही नको, किडा नको. ते कसं शक्य आहे मला समजत नाही आहे की डिमांड कशी करतायत तुम्ही. आता ह्याला कसले केमिकल वगैरे नाही त्यामुळं ते बघा फवारणी नसल्यामुळं भोपळे सरळ आले नाही आहेत, वाकडे तिकडे झालेत आणि शेंगुळ्यासारखे येत आहेत. आणि याला नेऊन पण मार्केटमध्ये कोणी घेत नाही. त्यामुळे मी कापून तिथं टाकून दिलं त्याला. कारण जर तेवढं सोडलं तर त्याला ते झाडाची एनर्जी ओढतं. तर आता हे बघा छान आहेत पण आकार नाही आहे त्याला आणि थोडेसे काडके असतात. तर त्यामुळं काय होतं मार्केटला त्याला बिलकुल भाव दिला जात नाही. त्यामुळं नको असतानाही इच्छा नसतानाही त्याच्यावरती फवारणी वगैरे करावं लागतं. तर आता हे एकदम ऑर्गॅनिक आहेत आणि त्यामध्ये काही नाही. बरोबर आहे ना. आणि ही मकाचं कणीस आणि त्याला येणारे ते केस मला फार आवडतात. आम्ही बुड्डी के बाल म्हणून याला लहानपणी खूप आणि माझ्या लहानपणचा सगळ्यात आवडता खेळ बुड्डी के बाल. आणि हे पांढरे आहेत बघा, सोनेरी सोनेरी. आणि फॉरेनर बुड्डी म्हणजे कशी माहिती का, दाखवते. फॉरेनर बुड्डीचे कसे केस असतात असे लाल लाल झांबरे. जवळून दाखवते. मस्त भाजी आहे. किती वेळेस खाल्ली असेल त्याचा अंदाज नाही. इतकी वेळेस भाजी बनवली तरी पण येतेच. कारण तिला आम्ही उपटून नाही घेत, असं घेतो. आणि इथं पाणी जवळच असतं त्याच्यामुळे तिला पाणी भरायचं पण काम नाही. ताजी ताजी फ्रेश हाटलेली भाजी आणि भाकरी मस्त लागतात. आता घरी जायच्या आधी ताजी ताजी भाजी घेऊन जाऊया म्हटलं. तिला यानेच बांधते आता कोथिंबीरीने जुडी. तर बाहेरून भाजी अशी आमची रोज एक घरी जायच्या आधी कोणती तरी भाजी घेतली जाते आणि मग दुसऱ्या दिवसात कामात येते. तर आता घराकडेच निघायचं. इकडून मी थप्पी किती कॅरेट भरली, 1 2 3 4 5 6 7 8 9 कॅरेट. 2 हाफ हाफ आहे. करू कट. सगळं काम आवरलं. इकडं आमचं गोबीचं वावर तयार करायचे आहेत आणि अशा पद्धतीनं आजच्या दिवसाचं आमचं सगळं काम आवरलेलं आहे.
आमचे व्हिडिओ कसे वाटते कमेंट्समध्ये नक्की लिहा. आवडले तर लाईक करा आणि व्हिडिओ खूप बघतात पण लाईक करायचं विसरतात, तर आवर्जून लाईक करा, कोणी विसरू नका. आणि तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी देणार आहे मी लवकरच. तर तोपर्यंत राधे राधे. कुत्र्याकडे जावे आता.